आता मी तुम्हाला करून दाखवतोय मस्त बेकन रब साठी आधी आपल्याला साहित्य घ्यायचं आहे आणि हे जे बेकन घेतलेलं आहे त्याच्यावरती जसं मी आधी सांगितलं की मॅरिनेट्स आणि रब्स याच्यातला जो फरक आहे तो तुम्हाला आता कळेल। याकरता जे आपण साहित्य घेतलंय त्यामध्ये आपण घेणार आहोत बेकन, तसंच दालचिनी पूड, जिरेपूड, धनेपूड, मीठ आणि मिरपूड। म्हणजे अगदी बेसिक साहित्य घेतलेलं आहे, पण बेकनला एक विशिष्ट चव असते, थोडीशी खारट चव असते, स्मोक केलेली चव असते। तर सुरुवातीला आधी रब बनवून घेऊ। रब बनवण्याकरता आपण हे जे मसाले आहेत ते एकत्र करून घेऊया। आधी ही घेतली मी दालचिनी पूड, फक्त दालचिनी पूड आहे। नंतर हे घेतलंय मी जिरेपूड आणि हे घेणार आहे मी धनेपूड, एक टीस्पून घेतलाय। तसंच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मीठ आणि थोडीशी मिरपूड। बाकी फारसं काय करायचं नाहीये। तिखटपणा जो येणार आहे तो या मिरपुडीने येणार आहे। आणि हे जे मसाले आहेत सगळे एकत्र करून घेतलेत। तसे वेगवेगळे कॉन्टिनेंटल रब्स सुद्धा मिळतात, केजून रब मिळतात, केजून सीझनिंग्स मिळतात, नंतर ओरिएंटल स्पाइस मिळतात, 5 स्पाइस पावडर मिळतात। तर अशा या सगळ्या ज्या मसाल्यांचे मिश्रण आहे त्याला एक प्रकारचं रब्सच असतात आणि आपण ते मीठला किंवा कुठल्या भाजीला आपण ते लावू शकतो। आता याच्यासाठी आपण हे जे रब केलेलं आहे हे बेकन आहे, हे बेकनवरती हे रब लावूया। खूप अगदी असं त्याला कंप्लीट कोट करायचं नाहीये, थोडंसं लावून घ्यायचंय। तर आपण हे रब सगळ्याला लावून घेऊया आधी 3-4 पीसेसना, म्हणजे आपल्याला नंतर त्याची घडी पाडून ते सळीला लावता येईल। आता आपण सळ्यांना लावून घेऊया। आधी याची घडी पाडू आणि घडी पाडून झाल्यावर आपण हे असं शिवून घेऊया। आणि व्हेजिटेरियन जर का ऑप्शन्स पाहिजे असतील तर अशा रबला, हे रब जर का तुम्ही कांद्याला लावलं, हे सेम रब जर का तुम्ही कांद्याला लावलं तर तो कांदा अतिशय अप्रतिम लागू शकतो। याच्यावरनं आपल्याला थोडंसं तेल फक्त सोडायचं आहे। मी या चमच्यात तेल घेतो। म्हणजे काय होतं की त्या धुरानी त्याला चांगला फ्लेवर येतो आणि ते शिजतं सुद्धा चांगलं। आपण डायरेक्ट आचेवरती ते शिजवत नाही आहोत, नाहीतर डायरेक्ट त्याला आग जर का लागली तर ते जळून जाईल। तो मसाला जो आहे वरचा तो जळून जाईल। आपल्याला मसाला जळवून द्यायचा नाहीये, फक्त धुराच्या उष्णतेने त्या मसाला त्या बेकनला चांगला लागला पाहिजे। बेकन चांगलं शिजतंय तोवर तुम्ही याचं साहित्य आणि कृती नीट लिहून घ्या। बार्बेक्यूड बेकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, दालचिनी पूड, जिरेपूड, धनेपूड, मीठ आणि मिरपूड। कृती: प्रथम दालचिनी पूड, जिरेपूड, धनेपूड, मीठ आणि मिरपूड हे मसाले एकजीव करून घ्यावेत। हे मसाले बेकनला लावून ते फोल्ड करावं। शिगला किंवा सळ्यांना लावून त्यावर थोडंसं तेल ओतावं। मंद आचेवर खरपूस भाजून बार्बेक्यूड बेकन सर्व्ह करावं।